मुंबई आणि ठाणे यासारख्या शहरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी पाहता आता एआय बेस्ड अँब्युलन्स ही दाखल झालेली पाहायला मिळते। सध्या मी त्याच अँब्युलन्स मध्ये बसलेलो आहे। आपण ह्या अँब्युलन्सला बारकाईने पाहिलं तर ह्या ठिकाणी बरेचसे असे उपकरणं हे एआय जनरेटेड आणि 5G अँब्युलन्स म्हणून या अँब्युलन्सला पाहिलं जातं। म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहिलं असेल इलेक्ट्रिक शॉक मशीन असेल किंवा एकूणच ज्या आयसीयू मध्ये ज्या महत्वाचे उपकरणं असतात ते या अँब्युलन्स मध्ये पाहायला मिळतात। कुठेतरी रुग्णांसाठी महत्वपूर्ण जीवनदान ठरणारी हे केएम्स हॉस्पिटलची नवीन 5G अँब्युलन्स ठरताना पाहायला मिळणार आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर आहेत। सर, काय सांगाल, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आता एआय बेस ही 5G जनरेटेड अँब्युलन्स ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे। कशा प्रकारे ही अँब्युलन्स काम करते आणि रुग्णांना याचा किती फायदा होईल? ही संकल्पना आम्ही केली होती की पेशंटला घरापासूनच त्याचा इलाज सुरू झाला पाहिजे किंवा जिथे तो वर्क प्लेसवर जिथे कोलॅप्स झालेला आहे तिथूनच त्याचा ट्रीटमेंट सुरू झाली पाहिजे। आणि जो वेळ अतिशय गोल्डन आवर जो आपण म्हणतो हार्ट अटॅक मध्ये, स्ट्रोक मध्ये, ऍक्सिडेंट पेशंट मध्ये, तो वेळ आपण वाचवण्याचा इथे प्रयत्न करत आहोत। जी सुविधा पेशंटला एका आयसीयू मध्ये, अत्याधुनिक आयसीयू मध्ये मिळते ती सुविधा आज आपल्याला इथे मिळत आहे। आपण पाहू शकता हे मल्टीपॅरा मॉनिटर आहे ज्याच्यामध्ये पेशंटचं हृदय गती, ब्लड प्रेशर, ऑक्सिजन लेवल हे सर्व पॅरामीटर मॉनिटर होत आहेत। जर गरज लागली तर हा डॉक्टर आपल्या सिनियर डॉक्टर जे हॉस्पिटलमध्ये बसलेले आहेत, सुपर स्पेशालिटी डॉक्टर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधू शकतो। डायरेक्ट लाईव्ह इथे कॅमेरा, कम्प्युटर बसवलेला आहे, कॅमेरा आहे ज्याच्याने तो संपर्कात राहू शकतो आणि ते डॉक्टर ह्या डॉक्टरशी संपर्कात राहून आणि हे सर्व मॉनिटर पॅरामीटर त्याच्या स्क्रीनवर बघून ते जो डिसिजन देतील ती ट्रीटमेंट सुरू करायची आहे तो हा डॉक्टर आणि इथे बसलेली नर्स ही ट्रीटमेंट चालू करू शकते, जेणेकरून पेशंटची कुठलाही वेळ वाया न जाता। यासोबतच इथला डॉक्टर तिथल्या सिस्टम्सला अलर्ट करू शकतो हॉस्पिटलमध्ये की ह्या पेशंटला ह्या प्रकारची गरज आहे। ते सर्व सिस्टम्स तुम्ही अलर्ट ठेवा। जे काही स्पेशालिस्ट आपल्याला लागणार आहेत ते स्पेशालिस्ट तिकडे स्टँड बाय राहतील। तिथले ऑपरेशन थिएटर म्हणा, कॅथलॅब म्हणा, सिटी स्कॅन, आपण त्या सर्व सुविधा तिथे ऑलरेडी हाय अलर्ट वर ठेवू शकतो। सो त्या पेशंटचं जराही वेळ न जाता डायरेक्ट त्याचा इलाज तिथे सुरू होईल। सर, एआयचं काय काय फ्युचर ह्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे? सध्या आपण पाहिलं तर ट्रेंडला एआय पाहायला मिळतं। प्रत्येक क्षेत्रात एआयने जी आहे ती प्रगती केलेली पाहायला मिळते। तर वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा आता एआयची मदत होताना पाहायला मिळेल। म्हणजे इथला कॅमेरा असेल किंवा मॉनिटर असेल, किती रुग्णाला याचा फायदा होणार आणि काय काय एआयचे फ्युचर्स आहेत? की याच्यामध्ये पेशंटचे व्हायटल पॅरामीटर्स मध्ये जो ट्रेंड असतो, ट्रेंडमुळे आपल्याला जास्त माहिती कळते की पेशंटचं ऑक्सिजन लेवल म्हणा, बीपी आता कमी होत आहे, जास्त होत आहे, ट्रेंड कसा आहे, जी आपण ट्रीटमेंट आता चालू केली त्याचा इफेक्ट होतोय की नाही पेशंटवर आणि ह्या पुढे त्याचा आउटकम कसा राहणार आहे, या सर्व गोष्टीची माहिती जी आपल्याला 24 तासानंतर कळायची आयसीयू मध्ये ती आज आपल्याला या अँब्युलन्स मार्फत पेशंट हॉस्पिटल पोहोचायच्या आधीच ही माहिती आपल्याला कळते, जेणेकरून जे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर बसलेले आहेत ते त्याचा योग्य तो इलाज करू शकतील। नक्कीच कुठेतरी रुग्णांसाठी जीवनदान ठरणारी ही एआय फ्युचर बेस्ड 5G अँब्युलन्स आता ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे। तुम्ही जर ह्या ठिकाणी पाहिलं तर ह्या ठिकाणी एक कॅमेरा सुद्धा बसवण्यात आलेला आहे, ज्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून रुग्ण जे आहे ते डॉक्टर हॉस्पिटलमधनं पाहू शकतील। जे गोल्डन हावर बोलले जातात, जे महत्वाचे काही क्षण असतात ज्यामध्ये रुग्णाला उपचार मिळणं महत्वाचं असतं, ते आता अँब्युलन्स मध्ये उपचार सुरू होताना पाहायला मिळेल। त्यामुळे नक्कीच कुठेतरी येत्या काळात या अँब्युलन्सच्या माध्यमातून अनेक जीव आता वाचताना पाहायला मिळणार आहेत। तंत्रज्ञानाची ही प्रगती कुठेतरी रुग्णांना जीवनदान देताना ठरताना पाहायला मिळणार आहे। ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।